हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET या एक्झामसाठी उपयुक्त असलेले पॅव्लोव्ह यांच्या अभिजात अभिसंधान सिद्धांतावरील 100पेक्षा जास्त प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर पहिला प्रश्न आहे, पॅव्लोव्ह यांचे पूर्ण नाव काय? उत्तर आहे इव्हॉन पेट्रोविच पॅव्लोव्ह. पुढचा प्रश्न, पॅव्लोव्ह कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? तर उत्तर आहे रशिया. पुढचा प्रश्न पाहूया, पॅव्लोव्ह यांचा जन्म व मृत्यू कधी झाला? तर जन्म सप्टेंबर 1849 आणि मृत्यू 27 फेब्रुवारी 1936 रोजी. पुढचा प्रश्न, पॅव्लोव्ह मुळात कोणत्या क्षेत्रातले होते? तर पॅव्लोव्ह हे शास्त्रज्ञ होते. त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले 1904 मध्ये पचन संस्थेवर. पुढचा प्रश्न पाहूया, पॅव्लोव्ह हे मानसशास्त्रात कसे आले? तर कुत्र्याच्या पचन प्रयोगात लाळ आधीच गळते हे पाहिले, त्यामुळे अभिसंधान शोधले. पुढचा प्रश्न, पॅव्लोव्ह यांच्या सिद्धांताचे नाव काय? तर अभिजात अभिसंधान किंवा त्यालाच आपण प्रतिसादात्मक अभिसंधान असेही म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, अभिसंधान म्हणजे काय? तर दोन उद्दीपकांमध्ये संबंध जोडणे, सशर्त करणे. पुढचा प्रश्न, पॅव्लोव्ह यांनी प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? उत्तर आहे कुत्रा. पुढचा प्रश्न पाहूया, प्रयोगात अन्न हे काय होते? तर प्रयोगामध्ये अन्न हे अनैसर्गिक उद्दीपक होते. पुढचा प्रश्न, अन्न पाहून लाळ गळते हे काय होते? तर हे अनैसर्गिक प्रतिसाद होता. पुढचा प्रश्न पाहूया, प्रयोगात घंटा हे सुरुवातीला काय होते? तर तटस्थ उद्दीपक होते. पुढचा प्रश्न, अन्न व घंटा अनेक वेळा एकत्र दिल्यावर घंटा काय बनली? तर सशर्त उद्दीपक बनले. पुढचा प्रश्न पाहूया, फक्त घंटा वाजवल्यावर लाळ गळते हे काय बनले? तर हे सशर्त प्रतिसाद बनला. पुढचा प्रश्न, UC व UCR म्हणजेच अनकंडिशन्ड स्टिम्युलस आणि अनकंडिशन्ड रिस्पॉन्स. नंतर CSCR हे कोणते सूत्र आहे? तर अभिजात अभिसंधानाचे हे सूत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पॅव्लोव्ह यांच्या मते शिक्षण म्हणजे काय? तर तटस्थ उद्दीपक व अनैसर्गिक उद्दीपक यांच्यात साहचर्य किंवा संबंध प्रस्थापित होणे म्हणजे शिक्षण, असे मत पॅव्लोव्ह यांचे होते. पुढचा प्रश्न, पॅव्लोव्ह यांचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? तर SS सिद्धांत म्हणजे स्टिम्युलस दोन उद्दीपक जोडणे या प्रकारचा पॅव्लोव्ह सिद्धांत आहे. पुढचा प्रश्न पाहूया, थॉर्नडाईक SR तर पॅव्लोव्ह डॅश तर SS स्टिम्युलस. पुढचा प्रश्न, पॅव्लोव्ह यांच्या प्रयोगात कुत्र्याची कोणती ग्रंथी अभ्यासली? तर लाळ ग्रंथी नळी बनवून लाळ मोजली. पुढचा प्रश्न, अभिसंधान होण्यासाठी UCS व CS मध्ये किती अंतर हवे? तर उत्तर आहे 0.5 सेकंद. CS आधी मग लगेच UCS, याला अग्रगामी अभिसंधान म्हणतात. पुढचा प्रश्न, अग्रगामी अभिसंधान म्हणजेच त्याला आपण फॉरवर्ड कंडिशनिंग म्हणजे काय? तर आधी घंटा CS मग अन्न UCS हे सर्वात प्रभावी. पुढचा प्रश्न पाहूया, पार्श्वगामी अभिसंधान त्यालाच आपण बॅकवर्ड कंडिशनिंग म्हणतो.
म्हणजे काय, तर आधी अन्न म्हणजेच UCS, मग घंटा CS हे होत नाही किंवा खूप कमकुवत. पुढचा प्रश्न, समकालीन अभिसंधान म्हणजे काय, तर घंटा व अन्न एकाच वेळी मध्यम प्रभावी. पुढचा प्रश्न, पॅव्लव यांच्या मते प्रतिसाद कसा असतो, तर प्रतिसाद हा अनैच्छिक, सहज, प्रतिक्षेपी असतो. लाळ, भीती, आनंद इत्यादी. पुढचा प्रश्न, स्किनर ऐच्छिक वर्तन, तर पॅव्लॉव डॅश. तो उत्तर आहे अनैच्छिक किंवा प्रतिक्षेपी वर्तन. पुढचा प्रश्न पाहूया, पॅव्लव यांनी मानसिक स्त्राव हा शब्द वापरला का, तर होय, अन्न न पाहताच लाळ गळणे याला मानसिक स्त्राव म्हणाले. पुढचा प्रश्न, अर्जन म्हणजे काय, तर CS व UCS अनेक वेळा जोडून CR तयार होण्याची प्रक्रिया असते, त्यालाच आपण अर्जन असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, अर्जन कधी लवकर होते, तर CS व UCS मधील अंतर कमी, UCS जास्त तीव्र व CS स्पष्ट. पुढचा प्रश्न, उपशमन म्हणजे काय, तर CS नंतर UCS देणे बंद केले तर हळूहळू CR कमी होऊन बंद होतो. घंटा वाजली पण अन्न नाही दिले तर लाळ बंद. पुढचा प्रश्न, स्वतःहून पुनर्प्राप्ती म्हणजे काय, तर उपशमन झालेला CR किंवा काही काळानंतर CS दिल्यावर परत दिसतो पण कमकुवत दिसतो. पुढचा प्रश्न, सामान्यीकरण म्हणजे काय, तर सामान्यीकरण म्हणजे CS सारख्या इतर उद्दीपकांनाही CR मिळते. घंटा सारख्या टणटण आवाजाला पण लाळ गळते. पुढचा प्रश्न, विभेदन म्हणजे काय, तर उत्तर आहे फक्त विशिष्ट CSला CR देणे, सारख्या इतरांना न देणे. पुढचा प्रश्न, सामान्यीकरण व विभेदनात काय फरक आहे, तर सामान्यीकरण पसरते तर विभेदन नेमके होते. पुढचा प्रश्न, उच्चस्तरीय अभिसंधान म्हणजे काय, लाळ नंतर घंटा, दिवा, मग फक्त दिवा लाळ, दिवा हा द्वितीय CS बनतो. पुढचा प्रश्न, उच्चस्तरीय अभिसंधान किती स्तरापर्यंत जाते, तर 2 ते 3 स्तरापर्यंत जाते, नंतर ते कमकुवत होते. पुढचा प्रश्न, बाह्य प्रतिबंध म्हणजे काय, तर CS वेळी दुसरा नवीन उद्दीपक आला तर CR होत नाही. घंटा वाजताना जोरात आवाज आला तर लाळ थांबते. पुढचा प्रश्न, अंतर्गत प्रतिबंध म्हणजे काय, तर उपशमन, विलंब आतूनच CR थांबतो. पुढचा प्रश्न, विलंबित अभिसंधान म्हणजे काय, तर CS सुरू, थोड्या वेळाने UCS देतो, CS चालूच असतो. उदाहरणार्थ घंटा 2 सेकंद वाजते मग अन्न मिळते. पुढचा प्रश्न, चिन्ह अभिसंधान म्हणजे काय, तर CS वाजून बंद होतो, मग थोड्या वेळाने UCS देतो. चिन्ह लक्षात ठेवावे लागते. पुढचा प्रश्न, कोणते अभिसंधान सर्वात प्रभावी आहे, तर विलंब, समकालीन, चिन्ह, पार्श्वगामी हे अभिसंधान आहे. त्यातील विलंबित अभिसंधान सर्वात प्रभावी आहे. पुढचा प्रश्न, पॅव्लव यांनी प्रायोगिक विक्षिप्तता कशी निर्माण केली, तर वर्तुळाला अन्न, लंबवर्तुळाला नाही. लंबवर्तुळ हळूहळू वर्तुळासारखे केले. कुत्रा गोंधळला, भुंकू लागला, चावू लागला. पुढचा प्रश्न, प्रायोगिक विक्षिप्तता कशाचे उदाहरण आहे, तर विभेदनाचे आहे. विभेदन न जमल्याने येणारा तणाव, चिंता. पुढचा प्रश्न, पॅव्लव यांनी कुत्र्याचे 4 प्रकार सांगितले का, तर होय, पॅव्लव यांनी कुत्र्याचे 4 प्रकार सांगितले. मज्जासंस्थेवर आधारित, तर चपळ, संथ, उत्तेजित आणि अवसादी हा स्वभावाचा पाया आहे.
पुढचा प्रश्न, चपळ कुत्रा कोणता? तर अभिसंधान लवकर, उपशमन लवकर. तर अवसादी कुत्रा कोणता? तर अभिसंधान हळू, भीती लवकर. पुढचा प्रश्न, जाहिरातीतील सुंदर मॉडेल तसंच साबण का दाखवतात? तर मॉडेल UCS आनंद UCR, साबण CS बनतो, नंतर फक्त साबण CS बरोबर आनंद CR विक्री वाढते. राष्ट्रगीताला उभे राहणे हे कशाचे उदाहरण आहे? तर अभिजात अभिसंधानाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, पॅव्लॉव यांच्या मते आवड नावड कशी तयार होते? अभिसंधानाने तयार होते. तर आवडत्या व्यक्तीसोबत असलेली वस्तू आवडू लागते. जात धर्म द्वेष कसा तयार होतो? तर चुकीच्या अभिसंधानाने. पुढचा प्रश्न, पॅव्लॉव यांच्या मते व्यक्तिमत्व कशावर आधारित आहे? तर मज्जासंस्थेचा प्रकार तसेच अभिसंधानाचा इतिहास यांवर व्यक्तिमत्व आधारित आहे. पुढचा प्रश्न, द्वितीय संकेत व्यवस्था काय आहे? तर भाषा आहे. तर माणसात शब्द हे CS बनतात. आग म्हटले की भीती वाटते. पुढचा प्रश्न, कुत्र्याला फक्त प्रथम संकेत व्यवस्था असते का? तर होय. प्रत्यक्ष वस्तू, आवाज, प्रकाश, भाषा नाही. पुढचा प्रश्न, माणसाला दोन्ही संकेत व्यवस्था असतात का? तर होय. प्रत्यक्ष उद्दीपक, भाषा किंवा शब्द. पुढचा प्रश्न, लिंबू शब्द ऐकून तोंडाला पाणी सुटणे हे कशाचे उदाहरण आहे? तर द्वितीय संकेत व्यवस्था तसेच अभिजात अभिसंधान, शब्द CS आहे. पुढचा प्रश्न, अभिसंधानासाठी जैविक महत्त्व आवश्यक आहे का? तर होय. UCSला जैविक महत्त्व हवे, उदाहरणार्थ अन्न, वेदना इत्यादी. पुढचा प्रश्न, घंटा व प्रकाश हे UCS बनू शकतात का? तर नाही. त्यांना जैविक महत्त्व नाही म्हणून ते CS बनतात. पॅव्लॉव यांच्या मते भीती कशी वाटते? तर अभिसंधानाने भीती वाटते, उदाहरणार्थ पांढरा उंदीर, मोठा आवाज, भीती, नंतर फक्त उंदीर, भीती आणि भीती, फक्त आणि भीती. तर लिटल अल्बर्ट प्रयोग आहे हा. पुढचा प्रश्न, लिटल अल्बर्ट प्रयोग कोणी केला? तर वॉटसन व रेनर यांनी केला. पॅव्लॉव यांच्या तत्वावर आधारित आहे हा प्रयोग. पुढचा प्रश्न, पॅव्लॉव यांच्या सिद्धांताचा मुख्य उपयोग कोठे होतो? तर भावनिक प्रतिसाद समजणे, भीती उपचार, जाहिरात आणि व्यसनमुक्ती. पुढचा प्रश्न, वर्गात शाळेची भीती कशी? तर शाळा मार बरोबर भीती, नंतर फक्त शाळा बरोबर भीती. पुढचा प्रश्न, शाळेची भीती घालवायची असेल तर काय करावे? उपशमन तसेच प्रति अभिसंधान. पुढचा प्रश्न, प्रति अभिसंधान म्हणजे काय? तर भीतीदायक CSला आनंददायी UCS सोबत जोडून भीती घालवणे. पुढचा प्रश्न, पद्धतशीर असंवेदन कोणाच्या तत्वावर आहे? तर पॅव्लॉव तसेच वोल्पे. भीती घालवण्याची ही पद्धत आहे. पुढचा प्रश्न, तोंडपाठ पाठांतर अभिसंधान काय आहे? तर नाही. आहे का? तर नाही. हे थॉर्नडाईकचा सराव आहे. पॅव्लॉव भावनांशी संबंधित आहे. चा अर्थ B हे कसे शिकतो? तर शब्द A तसेच वस्तू B अनेक वेळा एकत्र आले की अभिसंधान होते. पुढचा प्रश्न पाहूया. पॅव्लॉव यांच्या सिद्धांताचा फायदा कोणता? तर भावना समजल्या, भीती उपचार, शास्त्रीय प्रयोग वर्तनाचा पाया हे त्याचे ह्या सिद्धांताचे फायदे आहेत. पुढे पाहूया. पॅव्लॉव रिस्पॉन्डंट, तर स्किनर क्वेश्चन मार्क आहे, तर उत्तर आहे ऑपरंट. पुढचा प्रश्न, पॅव्लॉव यांच्या प्रयोगात कुत्रा काय शिकला? तर घंटा म्हणजे अन्न येणार, आनंद बांधणे शिकला.
पुढचा प्रश्न, अभिसंधान म्हणजे अपेक्षा तयार होणे का? तर होय. CS नंतर UCS येणार ही अपेक्षा. पुढचा प्रश्न, पॅव्लॉव यांच्या मते झोप कशामुळे येते? तर अंतर्गत प्रतिबंधामुळे मज्जापेशी थकल्या की प्रतिबंध पसरतो आणि झोप येते. संमोहन कशाशी संबंधित आहे? तर पॅव्लॉव यांच्या मते हा आंशिक झोप व प्रतिबंधाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पॅव्लॉव यांनी स्वप्न कसे समजावले? तर झोपेत काही मज्जा केंद्रे जागी, काही झोपलेली, त्यामुळे विचित्र जोड्या, बरोबर स्वप्न. पुढचा प्रश्न, पॅव्लॉव यांच्या सिद्धांताला SSR का म्हणतात? तर स्टिम्युलस रिस्पॉन्स, दोन उद्दीपक जोडले की प्रतिसाद मिळतो, म्हणून SSR थिअरी असेही म्हणतात. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.